पण आता त्यांना वाटलं नसेल की आपण एकेरी नाव का घेतोय, आपण शिवराय बोलायला पाहिजे असं. जय भवानी जय शिवाजी नाही, जय भवानी जय शिवराय बोलायला पाहिजे. महाराजांचे एकेरी नाव घेणे बरोबर नाही. बरोबर आहे, महाराजांचे एकेरी नाव घेणे बिलकुल बरोबर नाही आहे. पण दरवेळेस असं असतं का की एखादा व्यक्ती एकेरी नाव घेतोय म्हणजे तो महाराजांचा अपमानच करतोय, आणि एखादा व्यक्ती पूर्ण नाव लिहितोय म्हणजे तो महाराजांना आदर देतोय असं. आता हे पुस्तकाचं नाव बघा, निधर्मी सुराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद. म्हणजे महाराज पूर्ण जीवनभर ज्या गोष्टी विरुद्ध लढत राहिले त्याचाच टप्पा शिवरायांवर लावून दिला त्यांनी. आणि हे पुस्तक जर तुम्ही वाचून घेतलं तर भितडाला डोकं ठोकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. बरोबर. आता या माणसाने तर पूर्ण नाव लिहिलं, मग याने महाराजांचा अपमान नाही केला का? बरोबर. आणि दुसरे पुस्तकाचं नाव बघा, शिवाजी कोण होता. आता हे पुस्तक ज्यांनी लिहिलं त्यांची खूप आलोचना झाली की शिवाजी कोण होता, एकेरी नाव घेतलंय असं तसं. पण त्या पुस्तकाचा कंटेंट तुम्ही जेव्हा वाचणार तेव्हा तुम्हाला समजेल की कोणी आदर केला आणि कोणी नाही केला. दुसरं कारण आहे ते ऐतिहासिक आहे की जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जी आहे ना ती मावळे द्यायचे रणांगणामध्ये. बरोबर. आता त्यांना वाटलं नसेल की आपण एकेरी नाव का घेतोय, आपण शिवराय बोलायला पाहिजे असं. आणि दुसरंही कारण आहे की लोकमान्य टिळक यांनी ही घोषणा स्वातंत्र्याच्या काळामध्ये पॉप्युलर केली. आता लोकमान्य टिळक हे कट्टर हिंदू होते, ब्राह्मण होते, त्याच्यानंतर ते बॅरिस्टर होते, संस्कृतचे विद्वान होते, आणि स्वातंत्र्याचे जे लढा होता त्याचे जनक म्हटले जातात लोकमान्य टिळक. आता त्यांना वाटलं नसेल की आपण जय शिवराय बोलायला पाहिजे, महाराजांचा अपमान करायला नको, पण त्यांनी का ती घोषणा तशी सोडली. आणि तिसरं कारण आहे जे माझे पर्सनल आहे, मला असं वाटतं की जय भवानी जय शिवाजी ही घोषणा जी आहे ना ती कोणाच्याही तोंडी सहज चढते. म्हणजे कोणत्या 3 वर्षाच्या मुलालाही तुम्ही सांगणार ना जय भवानी जय शिवाजी, यमक जुळतो त्याच्यामध्ये, म्हणून त्यांच्या तोंडावरती सहज चढून जाते. दुसरं एक आहे की आपण जर असं करायला गेलो मग भवानी का म्हटलात तुम्ही, भवानी माता म्हणत जा, जय भवानी माता जय शिवराय असं. या गोष्टी लांबवल्या तितक्या लांबत जातील. कोणी एकेरी नाव घेतंय ना त्याच्या मागचं काय तात्पर्य आहे ते बघायला पाहिजे. एकेरी आणि दुहेरीवरून समोरच्याला जज करणं योग्य नाहीये असं माझं म्हणणं आहे. जय भवानी जय शिवाजी.